आम्ही सुद्धा साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरांच्या वक्तव्याचा निषेध करतोय आणि इतर पक्षातले लोक सुद्धा, मात्र भाजप काही त्याचा निषेध करायला तयार नाही। आम्ही त्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतल्या होत्या, प्रवक्त्यांशी बोललो होतो आणि असा एकूण सगळा प्रकार आणि साध्वी प्रज्ञा सिंह नेमका आहे तरी कोण, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। साध्वी या हिंदू संन्यासीन आहेत। कोण आहेत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। अभिनव भारत संघटनेच्या त्या सदस्या आणि त्यांनीच शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केलेलं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काही काळ त्यांनी काम केलंय। संघाशी कनेक्टेड मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांना अटक झाली आणि सध्या जामिनावर त्या सुटलेल्या आहेत, बाहेर आहेत। स्तनाचा कर्करोग आणि खालावलेली प्रकृती यामुळे त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर सध्या जेलच्या बाहेर आहेत आणि त्यातच त्या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार सुद्धा आहेत। मकोकाच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती, पण एनआयए कोर्टानं सगळे आरोप वगळले। साध्वींविरुद्ध सध्या देशविघातक कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटला दाखल आहे। आणि आम्ही सुद्धा जो निषेध करतोय त्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्याचा, कारण शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल त्यांनी जे काही वादग्रस्त विधान केलंय ते अतिशय निषेधार्हच आहे आणि त्याचा निषेधच फक्त होऊ शकतो। मात्र भाजपचे कार्यकर्ते किंवा भाजपचे प्रवक्ते काही स्पष्ट शब्दात निषेध करायला तयार नाहीत। अपमानजनक वक्तव्य शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेलं आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एका प्रचार सभेत दरम्यान हे वक्तव्य केलंय। अनेक खोट्या गुन्ह्यांमध्ये मला गोवलं गेलं हेमंत करकरे यांनी, आणि जेव्हा दहशतवाद्यांनी हेमंत करकरे यांना मारलं तेव्हा माझं सुतक संपलं, असं हे वादग्रस्त विधान। हेमंत करकरे यांची तुलना त्यांनी कंसवधाशी केलेली आहे, त्यामुळे त्यांची तुलना राक्षसाशी केली आहे, असं हे वादग्रस्त विधान। आणि आम्ही वारंवार भाजप प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय। अवधूत वाघ भाजपचे प्रवक्ते आपल्या सोबत सध्या आहेत। अवधूत वाघ, भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार आणि त्यांच्याकडून शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल हे असं विधान अजिबात शोभणारं नाही, तुमचं काय म्हणणं? साध्वी प्रज्ञा सिंगने आज जे विधान केलेलं आहे त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर ते आरोपी आहेत, अजून त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला नाही। पोलिसांनी त्यांच्यावर जे अनन्वित अत्याचार केले, थर्ड डिग्री वापरली, ही थर्ड डिग्री वापरण्याचे पोलिसांना अधिकार होते का, हा पहिला प्रश्न आहे। आणि एवढे अनन्वित अत्याचार जर तुमच्या माझ्यावर झाले असते तर आपण काय रिएक्शन दिली असती याचा आपण पण विचार केला पाहिजे। त्यामुळे साध्वी प्रज्ञाने आज जी रिएक्शन दिलेली आहे ही त्यांची वैयक्तिक रिएक्शन आहे। त्यांच्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचार आणि पोलिसांनी वापरलेली जी थर्ड डिग्री आहे त्यातनं त्यांच्या पोटामध्ये असलेली जी खदखद होती ती त्यांनी व्यक्त केली आहे। याहून पलीकडे या विधानाला फारसं महत्व देण्याची काही गरज नाही। बरं, मात्र तुमचे उमेदवार आहेत भाजपच्या लोकसभेच्या भोपाळमधल्या आणि त्यांच्याकडून असं विधान, एकीकडे पंतप्रधान मोदी राष्ट्रप्रेम किती, जवानांबद्दल शहीदांबद्दल किती त्यांना सन्मान आहे हे एकीकडे व्यक्त करतात आणि दुसरीकडे तुमचेच उमेदवार अशा प्रकारचं वक्तव्य करते। गंमत अशी आहे की एक मनुष्य कधी चांगलं काम करतो, कधी वाईट काम करतो, प्रत्येक मनुष्य सतत चांगलंच काम करतो असं नाही। शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल 26/11ला जो हल्ला झाला, पाकिस्तानाने हल्ला केला, त्यामध्ये ते शहीद झाले, कसाबच्या गोळीबाराला बळी पडले, आपलं त्यांनी आत्मसमर्पण केलं, याबद्दल केवळ मलाच नाही तर संपूर्ण भारताला त्यांचा अभिमान आहे। पण त्याचबरोबर साध्वी प्रज्ञा आणि मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधील अधिकारी आपले जे आरोपी होते त्यांच्याबद्दल त्यांचं जे वागणं होतं ते पण संशयास्पद होतं। काँग्रेसच्या नेतृत्वाच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे ते काम करत होते, दिग्विजय सिंगच्या ते संपर्कामध्ये होते, हे पण कुठेतरी चर्चेमध्ये आलं पाहिजे। नाही, तुम्ही असं कुठेही म्हणत नाही आहात की त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, पार्श्वभूमी काहीही असेल। धन्यवाद अवधूत वाघ, तुम्ही TV9शी बोललात त्याबद्दल। भाजपचे प्रवक्ते कोणत्याही प्रकारे या त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत नाहीत, कुठेतरी समर्थन किंवा बाजू घेण्याचाच प्रयत्न करताना दिसतायत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।